नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन. आज आपण बघणार आहोत झटपट उन्हाळी रेसिपी म्हणजे आपला कढी भात न करता आपण करणार आहोत दही भात. मुंबई स्टाईलनी आपण हे दही भात करणार आहोत. प्रत्येक प्रांतामध्ये, प्रत्येक सिटीमध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक घरामध्ये विविध वेगळ्या पद्धती असतील, पण ही माझी पद्धत आहे. किंवा मुंबईमध्ये असंच आपण कढी भात म्हणा किंवा मग कर्ड राईस म्हणा आपण करत असतो. तर चला झटपट बघूया. असं टेस्टी आणि स्वादिष्ट असं होणार आहे कर्ड राईस. अगदी सिंपल रेसिपी आहे, पण जो तडका आहे ना तो अगदी स्पेशल असतो. तर हे तडका कसं काय द्यायचा आणि कर्ड राईस असं झटपट आणि हेल्दी कसं काय करायचा ते बघूया. तर आता तुम्हाला इन्ग्रेडियंट बघून कळालंच असेल, अगदी मिनिमम इन्ग्रेडियंट आहे. त्यासोबतच थोडंसं हेल्दीसुद्धा आहे, कारण की आपण इथं घेतलेले गाजर फ्लेवर इन्हॅन्स करण्यासाठी आणि थोडंसं हेल्दी करण्यासाठी. ते तर कुक राईस घ्यायचं आहे, म्हणजे अगदी शिजवलेला पूर्ण भात. तर इथं तुम्ही शिळा भातही घेऊ शकता किंवा आदल्या तासाभरापूर्वी तुम्ही हा राईस बनवून घेऊ शकता. आता जितकं राईस असेल त्याचं तिप्पट कमी असं दही घ्यायचं. म्हणजे 1.5 वाटी तांदूळ आहे, म्हणजे भात आहे 1.5 वाटी रेडी, तर अर्धी वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे. फेटून घ्यायचं आहे दही छानपैकी. तुम्हाला दाखवलं अगदी पातळ किंवा अगदी घट्ट नसावं, मध्यम थिकनेस असं दही असावं. आता इथं कढीपत्ता माझा झाडाचाच आहे, त्यामुळे मी भरपूर घेतला. तुम्हाला आवडेल तसं कमी जास्त कढीपत्ता तुम्ही करू शकता. 4-5 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही ठेचूनसुद्धा घेऊ शकता. अगदी 2 हिरव्या मिरच्या तिखटवाल्या घेतलेल्या आहेत, 2 बारीक कापून. आणि इथं एकच मिरची घेतली, ती सुद्धा मी कापून घेतलेली आहे, सुक्की लाल मिरची. कारण की याने ते नुसतं तडक्यालाच हवी असते, खाताना आपण ते काढून टाकतो. त्यामुळे एकच घेतलेले, जास्त वेस्टेज नाही करायची. तीसुद्धा खूप महाग असते. सो तडक्यासाठी जिरे मोहरी अर्धा चमचा आणि तीळ घेतलेले, ते सुद्धा छोटा चमचा किंवा अर्धा चमचा म्हणू शकता. गार्निशिंगसाठी फ्लेवरसाठी कोथिंबीर घ्यायची आहे. आवडी अनुसार कमी जास्त कोथिंबीरसुद्धा करू शकता. पण भात 1.5 वाटी असेल तर अर्धी वाटी दही हवा. म्हणजे ह्याच्याने काय होतं, अगदी कर्डी नाही होत राईस, म्हणजे अगदीच दही जास्त नाही होत. त्यामुळे ही जी प्रमाण आहे ना ते अगदी परफेक्ट आहे. जर तुम्हाला आवडत असेल जास्त कर्डी राईस खाणं, म्हणजे पातळ खाणं, तर मग तुम्ही वाढवू शकता दही ॲज युअर पर टेस्ट. आता इथं गाजर घेतलेलं आहे, छोटं गाजर होतं, ते सुद्धा मी अर्धं घेतलेलं आहे. पाव वाटी समजा, 1/4 वाटी गाजर घेतलेलं किसून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही मोठ्या किसणीने किसू शकता. मी इथं आपल्या नॉर्मल जी छोटी किसणी असते त्याच्याने किसून घेतलेलं आहे. छानपैकी गाजर आणि जो भात आहे तो छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. भात आपल्याला जो आहे तो अगदी ओव्हर कुक किंवा ओव्हर स्मॅशी नाही घ्यायचा आहे. असा मस्त सुटसुटीत भात हवा आपल्याला. आता हा तर फ्रेश मी बनवलेला आहे, गरम आहे, त्यामुळे थोडासा असं सॉफ्ट वाटतो, कारण की स्टीम आहे भातामध्ये. तुम्हाला हवं थोडासा गार केलेला घेतला तुम्ही, म्हणजे अगदी बनवायचं आहे ते 1 तासाभरापूर्वी बनवून ठेवू शकता राईस थंड करायला, आणि मग तुम्ही यूज करू शकता. तर आता इथं मी मिक्स केली आहे कोथिंबीर आणि गाजर. ते छानपैकी मिक्स करून घ्यायचं. जसं मी तुम्हाला म्हटलं की ॲज पर युअर टेस्ट तुम्ही दही कमी जास्त करू शकता. तर इथं मी अर्धी वाटी दही घेतलं आहे आणि राईसच्या प्रमाणात तुम्ही दही वाढवू शकता. म्हणजे आता 1 वाटी असेल तर अर्धा वाटी दही घ्या किंवा अगदी 3/4 वाटी घेतलं तरी चालून जाईल. ओके. सो आता इथं दही गाजर कोथिंबीर मिक्स करून घ्यायची, कारण की आपल्याला जे तडका आपण देऊ तर तो लगेच ह्याच्यामध्ये इन्क्लूड करायला हवा. आता बरेचशा ठिकाणी काय करतात की हे जे मिक्स करून झालेलं ना कर्ड आणि राईस, तर लगेच जो तडका आहे तो ह्याच्यात टाकतात. आणि माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे. मी तडक्यामध्ये हे मिश्रण टाकते आणि मस्त भात परतून घेते. त्यामुळे हा फ्राईड कर्ड राईस. तो म्हणजे सांगायचं तात्पर्य की मुंबई स्टाईल आहे. बरंच असं पण करूही शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. तडका ह्याच्यात घाला, हे जे मिश्रण आहे ते तडक्यात घाला. जास्त वेळ आपल्याला दहीला गॅसवरती नाही ठेवायचं आहे, त्यामुळे जस्ट आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे तडक्यामध्ये आणि गॅस बंद करायचा आहे. अगदी 1 ते 2 मिनटं ह्याला तडक्यामध्ये परतून गॅस बंद करायचा आहे. तर आता आपण बघूया तडका कसा द्यायचा. खूप बेसिक तडका आहे. ह्याच्यात मी साखर आणि मीठ नाही दाखवलं, ते ऑप्शनल नाही आहे. आता ते रेग्युलरच आहे. आता साखर किंवा मीठ आपण घालणारच आहोत. आणि हिंग राहिलेलं आहे इथं, तर हिंगसुद्धा ऑप्शनल आहे, त्यामुळे मी दाखवलं नाही. आवडत असेल तर नक्की दह्याला तुम्ही, बरेचसे जणं नाही घालत, त्यामुळे हिंग नक्की घाला. खूप छान एक इन्हॅन्स होतो फ्लेवर कर्ड राईसचा.
आता इथं अजून एक टिप, की कधी तुम्हाला भीती वाटत असेल कढीपत्ता उडतो तेलामध्ये टाकल्यावर, तर जेव्हा केव्हा तुम्ही भांडं गरम करायला ठेवताल तेव्हाच कढीपत्ता टाकून घ्यायचा धुतल्याला. म्हणजे काय होतं, भांडंही ड्राय होतं आणि कढीपत्ताही ड्राय होतो. जास्त अंगावर उडेल असं कढीपत्ता तडतडत नाही, म्हणजे इथपर्यंत नाही तडतडणार की अगदी बाहेर येईल, हे लक्षात ठेवा. तडतडायचं त्याचा गुणधर्मच आहे, तेलात गेला की तो तडतडतो, बट ते अंगावर उडेल तेल किंवा कढीपत्ता हे होणार, घाबरायचं काही काम नाही. आता इथं छान कढीपत्ता तडतडला, तेल टाकल्यावर 2 चमचे तेल आहे. तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाची फोडणी देऊ शकता. छान ते गरम झाल्यावरती टाकली मोहरी छान तडतडली की टाकले जिरे छान तडतडल्यावरती मी टाकली तीळ छान तडतडली की लगेच टाकली हिंग किती तर मी स्प्रिंग केली, अगदी पाव चमचा असेल. हिंग छान परतून घेतली की लगेच इथं टाकलं लसूण, सुक्या लाल मिरची आणि लवंगी मिरची, हे सुद्धा छान परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम फुल आहे कारण की यात तडका आहे, त्यामुळे फुल फ्लेमवरती छान परतून घ्यायचा तडका. आणि लगेच आता आपल्याला इथं टाकायचं चवीपुरतं मीठ. भात शिजवताना मीठ असेल तर इथं सांभाळून टाकावे. अगदी पाव चमचा टाकलेला आहे मी इथं, आणि सोबतच टाकली पाव चमचा साखरसुद्धा. ओके, सो आता बघा साखर टाकली आणि आता लगेच तुम्ही बघू शकता हलकासा ब्राऊन झाला आहे लसूण. ते इथं जास्त फोडणी करपवायची नाही, थोडासा लालसर झालं लसूण की लगेच टाकलं आपलं इथं जे दही आणि भाताचं मिश्रण आहे ते घालून घ्यायचं. आणि फुल गॅसवरती आपलं मस्त 1 ते 2 मिनटं आपलं छान हा भात जो आहे, कर्ड राईस जो आहे, तो छान ह्या फोडणीमध्ये परतून घ्यायचा. हे बघा परतून घ्यायचं छानपैकी कर्ड राईस. आणि तुम्ही आता बघू शकता बस 1 ते 2च मिनटं. लगेच मी गॅसची फ्लेम बंद केली, कारण की काय होतं की जर आपण याला जास्त वेळ ठेवलं गॅसच्या फ्लेमवरती तर हा अगदी ओव्हर ड्राय होईल, कारण की आणि जे दही आहे त्याचे लम्स पडू शकतात, म्हणजे फाटेल दही. त्यामुळे लगेच बंद करायचं 1 ते 2 मिनटात. बस मसाला परतून झाला, फोडणी की परतून झाला की लगेच गॅस बंद केला आणि कोथिंबीर टाकली आणि मिक्स करून आता लगेच आपलं रेडी आहे सर्व करायला कर्ड राईस. जास्त वेळ नाही लागत, अगदी जसं मी म्हटलं की अगदी 5 मिनटाच्या आत हा कर्ड राईस रेडी होतो. बेसिक तयारी आहे, लसूण, मिरच्या, जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि हिंग वगैरे, आणि मीठ तर आपण टाकतोच, आणि साखरसुद्धा मस्ट आहे, टाका. ओके, सो आता ही आवडली असेल रेसिपी आणि थोडीशी हेल्दी करायला मी ह्याच्यात गाजर टाकलं. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यात शेंगदाणेसुद्धा फ्राय करून ॲड करू शकता तडक्यासोबतच. ओके, सो अजून तुम्हाला ह्याच्यात काजू आवडत असतील तर काजूसुद्धा ॲड करू शकता, शेंगदाणे ॲड करू शकता, ॲज पर युअर टेस्ट. वाढायला तयार आहे, पटकन वाढूया. आणि छान ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि मस्ट ट्राय आहे, नक्की ट्राय करा. ह्या उन्हाळ्यात अगदी सुपर्ब आहे ही रेसिपी. तुम्ही एकदा तुमच्या घरच्यांना किंवा तुमच्या प्रियजनांना बनवून चारली, 100% सांगते खूप डिमांड राहणार आहे ही रेसिपी तुमच्या घरीसुद्धा. नक्की ट्राय करा. लहान असो किंवा मोठे असो, टिफिनला असो, लहान मुलांच्या असो किंवा तुमच्या असो, टिफिनला आरामात तुम्ही कॅरी करू शकता. खूप झटपट आणि टेस्टी होते. बस कुकर, सकाळी भाताचा कुकर लावायचा, त्यावर आपलं एक बेसिक काय चॉपिंग वगैरे असेल ती करून घ्यायची, त्यावर भाताची शिट्टी होते आणि लगेच आपण 10 मिनटं थंड झालं की फोडणी द्यायची. आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग.